राजकीय प्रतिक्रिया नेमक्या कशा आहेत आपण पाहूया। आम्ही तात्काळ या संदर्भात सीनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे। महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे। त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे। या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे। जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल। उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही। किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे। त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकारात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात। पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही। बदलापूरला घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक आहे। शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे, कारण ही शाळेची जबाबदारी असते, त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे। आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे। निलंबित करूनसुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही, कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये CCTV कंपल्सरी केलेली आहे। मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती। मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये। याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण नाहीतर एक एक घटना घडतात की 12 तास का 18 तास ते पालक वण फिरत होते न्याय मागत, पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही। हा न्याय आहे महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये जर एका लेकीला न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारने मला असं वाटतं राजीनामा दिला पाहिजे। जर तुम्ही तुमच्या लेकींना सांभाळू शकत नसाल आणि तिच्यावर अत्याचार झाल्यावर न्याय देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं या सरकारने राजीनामा दिला पाहिजे। एका विशिष्ट समूहाची संस्था म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, ते चौकशीमध्ये दिरंगाई केली जाते। अरे लहान मुलीचं कौमार्य संपवलंय असा नराधमाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा प्रयत्न कसा असू शकतो? कायदा आहे कुठे? पोलिसांचा धाक राहिला कुठे? काय करताय गृह खातं? काय करताय गृहमंत्री? हा खरा प्रश्न आता पडायला लागला आहे महाराष्ट्रात। प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे। संपूर्ण कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली आहे, अजिबात धाक राहिलेला नाही। तुम्ही हिंसाचार जर पसरवणार असाल तर सोसायटी हिंसाचारी होणार आहे। भारतीय जनता पक्ष हे हेट्रेड पसरवते की न पसरवते, ती हेट्रेडची संकल्पना ही असताना समाजामध्ये रुजते आणि ती समाजामध्ये रुजल्यानंतर तिचं विद्रुपीकरणचं रूप आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय। सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, तो पूर्णपणे संपलेला आहे। आणि तो लहान मुलगा आहे की मुलगी आहे हेही आपण बघत नाही आहोत, त्याच्यावरती सुद्धा अत्याचार करायला लागलेलो आहोत। तुम्ही हेट्रेड हे जर प्रचाराचं मेन माध्यम ठेवणार असाल तर मग हेट्रेडच उगवणार आहे। विद्यार्थिनींचं सुद्धा संरक्षण सरकार करू शकत नाही। बदलापूरची घटना ही निषेधार्ह असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो, मागे आंध्रामध्ये कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना
अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. गुन्हेगार मोकाट सुटलेले याला कारण सत्ताधारी हेच गुन्हेगारांना संरक्षण देतात अशा प्रकारची स्थिती आहे. मग या घटनेचा निषेध करत असताना गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. का पालकांच्या तक्रारीची शिक्षण विभागाने घेतली आणि पोलिसांनी सुद्धा ती दखल घेतली जाते की नाही हे दर 3 महिन्यांनी निगराणी केली तर आपोआपच या असे प्रकार घडणार नाहीत असं मला वाटतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की केवळ एक मोठा कायदा करणं पुरेसं नाही आहे, तर सातत्याने देखरेख करणाऱ्या यंत्रणेमध्ये समाजाचा आणि पालकांचा सहभाग जर का असला तर त्यामध्ये आपल्याला अधिक चांगला न्याय मिळू शकेल असं मला वाटतं. आणि या सगळ्या घटनांमध्ये आरोपी जो आहे तर त्याला आता तर शिक्षा झालेली आहे, पण आता तर त्याला अटक झालेली आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याला जामीन मिळता कामा नये हे सुद्धा फार आवश्यक आहे असं मला वाटतं. लहान मुली जर शाळेत सुरक्षित नसतील, महिला जर मंदिरात सुरक्षित नसतील तर हे सुरक्षित कुठे आहे? दिवसा डोळा 7 वाजता रेल्वेमध्ये बलात्कार झाला. ही काय परंपरा नवीन महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सुरू केली आहे? जेव्हा की मुंबई आम्ही सगळ्यात सुरक्षित शहर म्हणतो आणि ठाणे सुरक्षित म्हणतो, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे तिथंच जर सुरक्षित नसेल तर मुख्यमंत्री कुठल्या तोंडाने सांगतात की लाडकी बहीण, लाडक्या बहिणीची आणि मुलीची चिंता असेल तर पहिला सुरक्षा देण्याचं काम करा. नाही, निश्चितपणे या घटनेचा एक आपण सर्वजण निषेध करतो आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण याची गंभीर दखल घेतलेली आहे. मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या महायुतीचे जबाबदार मंत्री महोदय पण तिथे जाऊन प्रत्यक्ष भेट देत आहेत. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. देवेंद्रजी, आपण गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरताय. आमची विनंती असेल, महाराष्ट्राच्या आयांची ही विनंती आहे, पालकांची विनंती आहे की आपल्याच्याने झेपत नाहीये, कृपया राजीनामा द्या आणि आमच्या लेकीबाळींच्या सुरक्षिततेच्या हमीचं काय? तुम्हाला जर खरंच लाडक्या बहिणींची काळजी आहे तर बहिणींना आश्वस्त तेव्हाच वाटेल जेव्हा बहिणींच्या लेकीबाळी सुरक्षित राहतील. जे बदलापूरमध्ये जे शाळेमध्ये झालं, मला असं वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधाराचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे. मनाला खूप वेदना होतात आहे, कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असा बनला पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे. एवढी विनंती मी नक्की करेन, कारण खूप वेदना होता एक महिला म्हणून, एक आई म्हणून. आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना, नकोय आम्हाला. न्याय द्या, आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा, आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का, तिला बाहेर पाठवू का? रोज आम्ही मुलांना शिकवतो गुड टच, बॅड टच, गुड टच, बॅड टच, पण आमच्या मुलांना शिकून उपयोग काय? समोरच्या नराधमाला कळत नाही गुड टच बॅड टच काय असतो, लहान लेकरं काय असतात त्या नराधमाला कळत नाहीये. मग आम्ही आमच्या मुलांना शिकून उपयोग काय? गुन्हा शाळेत झाला ना तर शिक्षा शाळेत झाली पाहिजे. आणि मुलगी वाचवा मुलगी जगवा कशासाठी? रेप करायसाठी का? आणि पोलीस कुठे जातात? आम्ही पालक शाळेत गुन्हा घेऊन गेलो तर पालकांना बाहेर हकलवलं जातं कशाबद्दल? आणि शिक्षक कुठे जातात? काय करतात शिक्षक? आम्ही आमच्या मुलांना कोणाच्या विश्वासावर शाळेत पाठवायचं? जे तिच्या फॅमिलीकडून मला कळलं की त्या मुलीच्या चालण्यात चेंजेस झाले होते. जर का रॅप्चर असेल, खूप डीप रॅप्चर आहे, तर त्या रॅप्चरमुळे त्या मुलीला त्रास झाला, प्रचंड त्रास झाला. 8 दिवस आधी त्या मुलीबरोबर झालं होतं. त्या मुलीला ताप येत होता म्हणून ती मुलगी स्कूलला येत नव्हती आणि बरोबर 12 तारीखला दुसऱ्या मुलीला टार्गेट केलं गेलं. त्या मुलीलाही रॅप्चर आहे. म्हणजे असा प्रकार करून मग इतके दिवस शाळा प्रशासन काय करत होती हा माझा मुद्दा आहे. जर का तुम्ही मुलांची इंटरव्ह्यू घेता तर तुम्ही जे कर्मचारी ठेवता त्यांची इंटरव्ह्यू तुम्ही नाही का घेऊ शकत? त्याची पोलीस व्हेरिफिकेशन, त्याची एनओसी, ह्याचा कुठे रेकॉर्ड आहे का, ह्याची मनस्थिती कशी आहे, हा विकृत नाहीये का? तर तुम्ही या परिस्थितीत नाही तुम्ही बोलू शकत, नाही विचारणा करू शकत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.